कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मलकापूर उपबाजारातील शेतमाल खरेदी विक्री शेतकऱ्यांना लाभदायक ठरणार, चेअरमन प्रकाश देसाई यांचे प्रतिपादन। कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूरच्या उपबाजार समिती मलकापूर तालुका शाहूवाडी येथे सोमवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी रताळी याबरोबरच अन्य शेतीमाल खरेदी विक्रीचा शुभारंभ करण्यात आला। यामुळे तालुक्यातील शेतकरी बांधवांना याचा अधिक लाभ होणार असून त्यांच्या मालाला चांगला दर मिळेल व त्यांच्या माल विक्रीला संधी निर्माण झाली आहे। रताळी काढणीच्या हंगामात सुरू झालेला हा खरेदी विक्रीचा सौदा शेतकऱ्यांना लाभदायी ठरणार आहे, असे प्रतिपादन चेअरमन प्रकाश देसाई यांनी मलकापूर येथे केले। कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं मलकापूर या उपबाजारामध्ये या परिसरात पिकणाऱ्या शेतीमालाला चांगला भाव मिळावा, त्यांच्या मालाला उठाव व्हावा म्हणून या ठिकाणी रताळी या पिकाचा ओपन ऑक्शन लिलाव खरेदी आणि विक्री अशा प्रकारचा उपक्रम या ठिकाणी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीने सुरू केलेला आहे। याला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला, शेतकऱ्यांनी भरपूर शेतीमाल आणला आणि उच्चांकी दर या ठिकाणी मिळाला। मला आशा आहे की या विभागात पिकणाऱ्या सगळ्या शेतीमालाला कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं एक चांगली बाजारपेठ उपलब्ध करून द्यायची। त्यामुळं या शाहूवाडी परिसरातील या रताळी या पिकाला आजच सुरुवात झालेली आहे। या विभागामध्ये तयार होणारा शेतीमाल बाजार समितीच्या वतीनं चांगल्या दराने विकला जावा, शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा, हा प्रमुख उद्देश या ठिकाणी साध्य होईल असं मला वाटते। ह्या पहिल्याच बाजारात नामदेव लाड शेतकरी यांच्या मालाला रताळी मालाला लागलेला दर 33 रुपये प्रति किलो। यावेळी गोकुळचे संचालक कर्णसिंह गायकवाड, बांधकाम आरोग्य समिती सभापती सर्जेराव पाटील, माजी शिक्षण अर्थ समिती सभापती महादेव पाटील, दादासू बारगीर यांची प्रमुख उपस्थिती होती। केके न्यूज साठी मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते। अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप।